सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुहे योग. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले की अर्जुना, माझी भक्ती करणारे ज्या माणसानं जगलं तर त्या जगण्याला त्याची आग लागू. कितीही जर त्या माणसाजवळ सुखसंपत्ती असेल, किती धनसंपत्ती असेल, पैसा असेल, तो आपल्या जगाचा जर राजा बी जर असेल तर त्याचं जगण्याला आग लागू दे. आणि त्याचं जगणं म्हणजे जसं पृथ्वीवर बारीक दगडं गोटे असतात त्याप्रमाणे जीवन आहे. म्हणून मला मानवाला ज्या जन्म आलेला आहे, जन्म आल्यानंतर माझं जे नामस्मरण करतो, माझी भक्ती करतो, माझं पूजन करतो, तोच सर्वात श्रेष्ठ भक्त मला आवडतो म्हणलं. म्हणून अर्जुना, हे या ठिकाणी जे धर्मयुद्ध आहे, धर्मयुद्धामध्ये माझा असणारा ज्या ठिकाणी भाऊ आहे, माझा बंधू आहे, माझा गुरु आहे, ह्या ठिकाणी मी युद्ध करणार नाही असं जो म्हणत आहेस तू अज्ञान आहेस म्हणून. कारण ज्या ठिकाणी आपला जर आई वडील गुरु कोणीही जर असेल तर शास्त्राच्या धर्माच्या विरोधमध्ये जर त्या ठिकाणी युद्धाला सज्ज झालेला असेल तर त्याला असणार, आपल्या आई वडील गुरुही जर कोणी असेल तर धर्मयुद्धामध्ये जर धर्माच्या विरोधमध्ये युद्ध करत असेल, देवाच्या विरोधमध्ये जर त्या ठिकाणी अडथळा घालत असेल तर अशा ठिकाणी त्यांच्याबरोबर युद्ध करणं पाप नसून पुण्य आहे म्हणलं. असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बोलू लागले, अशा अर्जुना हातामध्ये धनुष्यबाण घे आणि या कौरवाला असणारं जे युद्ध कर म्हणलं. असं असणारं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले. ज्याप्रमाणे शेवग्यासारख्या जसं शेवग्यासारख्या हलक्या झाडाची सावली किती दाट का असे ना ती सत्पड लोकांकडून टाकली जाते म्हणलं, त्याप्रमाणे पुण्य या भक्तहीनांना टाळतात म्हणलं. जसं कडुलिंबाचं झाड लिंबोळ्यामुळे मोडून जाणे इतके बहारून आले आहे तरी ते कावळ्याकरता सुकाळ होतं म्हणलं. कितीही जर कडुलिंबाचं झाड त्याला लागलेले आहेत लिंबोळ्या आणि लिंबोळ्या लागून फाटे असणारं ज्या ठिकाणी पुरा वाकून गेलेले आहेत, पण फक्त त्या कावळ्यालाच त्याचा आनंद मिळतो. पण कावळ्या व्यतिरिक्त दुसरा कावळा तो लिंबोळ्याला खातो म्हणून आनंद मिळतो, दुसऱ्याला आनंद मिळतो काय मिळत नाही. तसं ज्या ठिकाणी माझी ज्यानं भक्ती केलेलं आहे, माझं ज्यानं नामस्मरण केलेलं आहे, त्याच माणूस असा असणारा या ठिकाणी पुण्यवान आहे म्हणलं. पण जसं ज्या माणूस माझी भक्ती केली नाही, माझं नामस्मरण केलेलं नाही, तर त्या माणूस ह्या भक्तिहीन माणूस केवळ पापाकरताच वाढतो. असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणायला सुरुवात केली आहे. 6 रसाने युक्त असे अन्न खापराच्या भांड्यात वाढले आणि ते वाढून रात्री झपाटलेल्या माणसावरून उतरून नेऊन असणारं जर एखाद्या चव्हाट्यावर टाकले किंवा एखाद्या असणाऱ्या वेशीमध्ये टाकले, त्या कुत्र्याच्या उपयोगाला जसे येते म्हणलं. ते अन्न असणारं ज्या ठिकाणी ज्या भूत झपाटलेल्या माणसावर उतरून जर टाकलं, पंचपक्वाने जर अन्न असलं तर ते दुसरं कोणी खाते का खाणार नाही, कारण ते उपयोगाला येते म्हणलं. तसं ज्या माणसानं माझे असणारं जे भक्ती केलेलं नाही आणि त्यांना कितीही धनसंपत्तीवान असेल, किती करोडपती असेल, तर तसं असणारं ते जसं कुत्र्याला अन्न उपयोगाला येतंय तसं असणारं हे कुत्र्यासारखं त्याचं जीवन आहे माझी जर भक्ती केली नसेल तर. असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. पार्था अर्जुना, जो वैभवाच्या काळातही पुण्यकर्म जाणत नाही त्या भक्तिहीनांचे आयुष्य म्हणजे सुखदुःखाला बोलावणारे निमंत्रणच आहे. जसं वैभव खूप मिळालेलं आहे पण वैभव पैसा खूप मिळून जर पुण्य करत नाही तर त्या भक्ती विना माणसाचं आयुष्य म्हणजे सुखादुःखाला बोलावणारे निमंत्रणच आहे. म्हणून कुळ उत्तम नसले तरी जातीने अंतेज चांडाल असला तरी असो किंवा देहाने पशु असो, माझ्या भक्तीद्वारा आश्रय करण्याकरता ह्या गोष्टी नसल्या तरी त्या ठिकाणी ह्या गोष्टी नसल्या तरी पार्था पाय पा सावजे हातरी धरले, त्याने त्या काकुळती माते समरले की तयाची पशुत्व झाले पावलिया माते. पार्था पहा, नकराने गजेंद्राला पकडले तेव्हा त्याने व्याकुळतेने माझे स्मरण केले म्हणून पशुत्व व्यर्थ गेले आणि तो मज प्रती पोहोचला म्हणलं. मी मानवाला तर भक्तीला धावून येतोच, पण ज्या ठिकाणी नकरानं त्या गजेंद्र हत्तीला पकडलं म्हणलं तेव्हा त्या हत्तीनं काकुळतीनं माझं स्मरण केलं आणि मला असणार जे माझ्या प्रती त्याचं पशुत्व नाहून माझ्या प्रती येऊन पोहोचलं व भगवान श्रीकृष्ण होऊन गेलं म्हणून. असं मी पशूंना सुद्धा माझं नामस्मरण केलं तर पशुला मी सहाय्य करतो,
माझ्याजवळ भेदभाव नाही, असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. ज्याचे नाव घेणे पाप, जे हिल कुळाच्या शेवटी आहेत, हे राजन त्या पाप कुळात जे जन्मले, ते पाप येऊनी मोहग्रस्त दगडासारखे मूर्ख, परंतु सर्व भावाने दरड भावनेने माझ्याबरोबर एकनिष्ठ, ज्याच्या वाणीत माझाच आलाप, दृष्टीत माझेच रूप, ज्याच्या अंतःकरणात माझ्याबद्दलचे संकल्प, माझ्या कीर्तिश्रवणाखेरीज ज्या भक्ताचे कान रिकामे कधी नसतात, ज्याच्या सर्व देहाच्या ठिकाणी माझी सेवा हेच भूषण असते. भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणू लागले, अरे अर्जुना, जो मानव, जो भक्त आहे म्हणलं, माझ्या भगवान श्रीकृष्णाचीच कथा ऐकतो, भगवान श्रीकृष्णाचीच कथा श्रवण करतो, त्याचे कान दुसरे कोणत्याही गोष्टी ऐकू शकतात नाहीत म्हणलं, फक्त देवाचीच कथा ऐकावं असं त्याचे कान रिकामी ठेवू शकत नाही. आणि हा माझ्या देहाच्या ठिकाणी असणारं जे म्हणलं माझं भूषण आहे म्हणलं. म्हणून जो माझे नामस्मरण करतो तोच खरा भक्त आहे आणि तेच भक्ताचं भूषण आहे, माझी सेवा हेच भूषण आहे असं म्हणू लागले. ज्याच्या ज्ञानाला विशेषूक माहीत नाही, ज्याची जाणीव मला एकट्यालाच ओळखते, असे जीवन प्राप्त असले तरी ते जगतील न पेक्षा मृत्यू पावतील. हे पांडुपुत्र, अशा सर्व रीतीने माझ्यासाठी जगण्याबद्दल ज्यांच्या अंतःकरणात आस्था आहे, ते पापयोनी असेनात का त्याने श्रवण किंवा अध्ययन केलेले नसो, परंतु माझ्याशी तुलना केली असता तेथे ते तिळमात्र कमी पडत नाही. पार्था, हे पहा, भक्तीच्या अतिशयतेमुळे दैत्यांना देवांना उणेपणा आणले, ज्यांच्या महिमेमुळे मी नरसिंहपणाचे अलंकरण स्वीकारले. म्हणून भक्त प्रल्हादानं राक्षस कुळामध्ये जन्मला, तेव्हा मी नरसिंह अवतार घेऊन भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं म्हणून. म्हणून अशा अर्जुना, तो प्रल्हाद दैत्य होता म्हणून, प्रल्हाद राक्षस कुळातला होता म्हणून, मानव कुळातला नव्हता, परंतु पुष्कळ आदराने माझ्या बदलीत त्याला सर्व काळ शेव्य म्हणून स्वीकारला असता मी जे जे द्यावे ते सर्व त्याच्या कथा श्रवण केल्याने प्राप्त होते. तसे पाहता एरवी प्रल्हादाचे कुळ दैत्याचे होते, परंतु इंद्र देखील प्रल्हादापेक्षा उच्च पद संपादू शकत नाही. म्हणून माझ्या प्राप्तीविषयी भक्तीच प्रमाण आहे, इतर सर्व खोटे. भक्त प्रल्हादानं राक्षस कुळामध्ये जन्मलेला होता, पण त्या भक्त प्रल्हादाची एवढी दृढ भक्ती होती की इंद्रदेवापेक्षा श्रेष्ठ भक्ती होती. म्हणून मला असणारं जे पशु पक्षी जात हे धर्म काहीच नाही म्हणलं, मला जातीचं बंधनच नाही म्हणलं. फक्त स्त्री आणि पुरुष, पशु असो सुद्धा त्याला मी प्रसन्न होतो, असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणाले. भक्तीच प्रभू नाही, इतर सर्व खोटे. राजाज्ञेची अक्षरे महत्वाची, ती ज्या तांब्याच्या तुकड्यावर ठसवितात त्या छापलेल्या किमतीच्या बरोबरीत सर्व वस्तू प्राप्त होतात. राजमुद्रे वाचून सोने रुपये यांना मान्यता नाही. व्यवहारात राजाज्ञा समर्थ असते. तो शिक्का असलेले कातडे जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या योगाने सर्व काही विकले जाऊन विकती घेतले जाते. जेव्हा मन बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाते तेव्हाच मोठेपणा टिकतो, सर्वज्ञता मान्यता पावते. म्हणून अर्जुना, कुळ, जाती, वर्ण हे सर्वच माझ्या प्राप्तीचे कारणे नाहीत, तर ते अन्यथा सिद्ध आहेत. या ठिकाणी मनाला माझेपण प्राप्त होत नाही, हेच एक सफल साधन आहे. तेच मन माझ्या स्वरूपात कोणत्याही भावनाने येणारे असावे म्हणजे झाले. आणि एकदा का ते आले तर पाप योनीत जन्माला येणे, पाप करणे हे सर्व दोषच व्यर्थ ठरतात. गंगेला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतच तो ओहळ म्हणून संबोधला जातो. एकदा का तो नदीला एकरूप झाला की तो गंगामय होतो. ही लाकडे खैऱ्याची, ही चंदनाची, हा पराग तोपर्यंतच संभवतो की जोपर्यंत ती एकदम आग्नीत घातली नाहीत. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, शूद्र किंवा अंत्यजातिक जाती तोपर्यंतच भिन्न आहेत की जोपर्यंत मला ऐक्याने प्राप्त होणार नाही. जसे मिठाचे कण सागरात घातले की सागररूप होतात, तेव्हा त्याचे अंतकरण, मन, इंद्रिय, बुद्धी हे सर्व माझ्याशी एकरूप होतात. तेव्हाच मग त्यांच्या जातीच्या आणि व्यक्तीच्या नावाने शून्य पडता भेद मावळतो. भगवान श्रीकृष्णांना म्हणू लागले की माझी भक्ती करण्यासाठी जातीचं बंधन नाही म्हणून. जसं क्षत्रिय असो, वैश्य असो, स्त्री असो, पुरुष असो, शूद्र असो, कोणत्याही जातीचा असो, पण जर माझी भक्ती जर प्रेमाने केलं तर मी त्याला प्राप्त होतो, मी त्याला प्रसन्न होतो म्हणलं. जसं प्रसन्न होतो म्हणलं, जसं मिठाचं कण सागरामध्ये पडल्यानंतर ते सागररूप होते पण मीठ दिसते का? नाही म्हणलं. तसंच ज्याचे अंतःकरण, ज्याचं मन, ज्याचे इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, नाक, ज्याची बुद्धी, हे सर्व
माझ्याशी एकरूप होतात. ही बुद्धी जेव्हा माझंच नामस्मरण करते, मन माझंच नामस्मरण करते, बुद्धी भगवान श्रीकृष्णाचंच आठवते, हात माझंच देवधर्माचं कार्य करतात, हात पाय असणारं तीर्थयात्रा करतात आणि चांगलं कामं करतात आणि जीभ असणारं माझं नामस्मरण करते, असे इंद्रिय जर माझ्या एकरूप जर होतात तर त्यांच्या जातीच्या आणि व्यक्तीच्या नावाने शून्य पडता भेद मावळतो. म्हणून लहान मोठ्या नदीची नावे पूर्व पश्चिम वाहिनी उपाध्या त्या सर्व नद्या सागराला मिळेपर्यंत शिल्लक असतात. हेच मन कोणत्याही एका कारणाने माझ्यामध्ये प्रविष्ट झाले आणि एवढेच एक कारण घडले तरी पण त्या भक्ताला माझे स्वरूप प्राप्त होते. म्हणून अरे पार्था, फोडण्याच्या निमित्ताने लोखंडाचा घन परिसाच्या अंगावर आदळला तरी पण परिसाचा लोखंडाला स्पर्श होताच ते लोखंडाचे सोने होते. म्हणजे तसेच आता ते पहा, त्या गोपीची मने प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपांगना माझेच स्वरूप झाल्या, किंवा भय भावनेच्या निमित्ताने का होईना कंस मला मिळाला नाही काय, किंवा अखंड वैरत्वामुळे शिशुपाल वगैरे राजे मजरूप झाले नाहीत का. हे पांडुपुत्राला भावकीमुळे यादवानी किंवा माझे म्हणून वसुदेव आदीने एकरूपता मिळवली. नारदाला, ध्रुवाला, अंक्रूराला, शुक्राला आणि सनत कुमारांना हा शुद्ध प्रेमळपणा भक्तीने मी जसा प्राप्त करून घेण्यास सोपा आणि योग्य आहे, तसेच वृंदावनाच्या गोपी माझ्याबद्दल कामभावना बाळगून तो कंस स्वतःच्या जीवाची भीती यामुळे शिशुपाल इतरांनी मला मारण्याच्या इच्छेने माझी प्राप्ती केली. मी एकमेव मुक्कामाचे स्थान आहे. माझ्याकडे भक्तीने किंवा विषयाने, वैराग्याने अथवा शत्रुत्वाने कोणत्याही मार्गाने येता येते. अर्जुना, पहा, माझ्या स्वरूपात मिळायचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही. कोणत्याही जातीत जन्मावे, माझी भक्ती करावी किंवा मला विरोध करावा, परंतु भक्त किंवा वैरी व्हावायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे. अरे कोणत्याही एकाच नामोच्चाराने जर माझा भक्तपणा प्राप्त झाला तर मद्रूप होणे हे खास जवळ आले असे समज. याप्रमाणे अर्जुना, पापयोनीत जन्मलेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ती सर्व माझ्या स्वरूपाला मिळतात. तर जे ब्राह्मण वर्णामध्ये छत्रचामराप्रमाणे सर्वांच्या वर झळकणारे आहेत, स्वर्ग हेच ज्यांचे इनाम गाव, जे वेदांतील मंत्रविद्येला माहेर लाभले असे ब्राह्मण, येण्याचे अखंड जेथे वास्तव्य असते, जे वेदांचे वज्रकवच असून ज्याच्या अध्ययन अध्यापनामुळे वेदांचे स्वर वर्ण मात्रा सुरक्षित राहतात, ज्यांच्या कृपादृष्टीवर जगाचे कल्याण वाढत जाते, जे परथईवरचे देव आहेत, जे प्रत्यक्ष तपश्चर्य आहेत, सर्व तीर्थक्षेत्रांना ज्यांनी महत्त्व प्राप्त करून दिले आहे, ज्यांच्या धर्मश्रद्धेच्या आस्थेने वेदशास्त्र प्रमाण प्रतिपादित कर्म विस्ताराला प्राप्त झालेले असते, ज्यांच्या संकल्पामुळे सत्य जिवंत असते. अरे पांडुपुत्रा, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीला आयुष्य लाभले म्हणून सागराने आपले पाणी मोठ्या प्रेमाने दिले. मी ज्याच्या पायाच्या धुळीसाठी लक्ष्मीला दूर सारली, कौस्तुभ काढून हातात घेतला आणि मग छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, ज्यांचा क्रोध, काळ, अग्नी आणि रुद्र या प्राणहारक, सर्वदाहक आणि सर्वसंहारक देवतांचे वसतिस्थान आहे, ज्याच्या प्रसादाने अष्टसिद्धी फुकट प्राप्त होतात. पुण्याचा संचय असलेले ब्राह्मण, विशेष म्हणजे माझ्या ठिकाणी अत्यंत आसक्त ते मला प्राप्त होतात. हे काय सिद्ध करायला हवे. पहा, चंदनाच्या वृक्षाहून वाहणाऱ्या वाऱ्याने स्पर्श केलेली जी जवळची लिंबाची झाडे असतात ती स्वतः निर्जीव असूनही चंदनाचा सुगंध लाभल्याने त्यांनी देवाच्या मस्तकावर स्थान मिळविले. मग तो चंदन भगवंताच्या मस्तकावर पोचणार नाही हे मनात आणणार किंवा तेथे तो पोचला हे सिद्ध करावे तेव्हाच खरे ठरणार काय. तेथे विष प्राशनाचा दाह थंड करील या आशेने शंकराने अर्धचंद्र सदैव मस्तकावर धारण केला आहे. तेथे सर्वांगाला शांत करणारा आणि सुगंधाने पूर्ण असल्यामुळे चंद्रापेक्षा विशेष असलेला जो चंदन शंकराच्या सर्वांगावर सहजपणे का बरे बसणार नाही. रस्त्यावरून वाहणारे पाणी जिचे आश्रयाला जाता सहजच समुद्र होऊन गेले, त्या गंगेला काही वेगळी गती असते काय. म्हणून तत्वद्रष्टे जाता सहजच समुद्र होऊन गेले, त्या गंगेला काही वेगळी गती असते काय. म्हणून तत्वद्रष्टे आणि ब्राह्मण यांच्या केलेल्या ज्ञानाला मीच एक शरण आहे. त्यांच्या मरणानंतरची श्रेष्ठ गती मी आहे. जिवंतपणाच्या काळातही त्यांचे अस्तित्व मी होय. यासाठी शेकडो जागी छिद्रे असलेल्या नावेत बसून निश्चित कसे होणार. शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे राहावे. शरीरावर दगड पडत असता दगड आणि आपण यांच्यामध्ये ढाल का बरे घालू नये. आणि रोगाने व्यापल्यानंतर औषध घेण्याविषयी निष्काळजी का राहावी. पांडुपुत्रा अर्जुना, ज्या ठिकाणी चार बाजूने वनवा पेटतो आहे तेथून बाहेर का पडू नये. त्याप्रमाणे संकटमय अशा मृत्यूलोकास येऊन मला का भजू नये.
माझी भक्ती करू नये यासाठी त्याच्या अंगात काय बळ असेल ना, त्यांच्या दैवयोगानेच त्यांना निश्चित केलेले असेल का, किंवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा झाले आहेत. माझे भजन न करता असे बेपर्वा होण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे. तर जेवढ्या उपभोगाच्या वस्तू आहेत त्या एकाच देहाच्या भरीला लागल्या आहेत आणि शरीर तर काळाच्या मुखात पडलेले आहे. अरे बाबा, जेथे मरणाचा पुरवठा विपुल आहे म्हणून दुःखाचा भाव पडला आहे, मृत्यू लोकाच्या बाजारात असे घडते. हे पांडुपुत्रा, असे असताना सुखी जीवनाला ग्राहक कसे मिळणार. राख फुंकून दिवा पाजळता येईल काय. अरे बाबा, विषाचे कांदे वाटून दूध म्हणून पिळून घ्यावे, त्याला अमृत असे म्हणून जसे अमर होऊ पाहावे, त्याप्रमाणे विषय सुख हे अत्यंत दुःख आहे. संसारामधलं सुख हे अत्यंत दुःख आहे. परंतु काय करावे, लोक मूर्ख आहेत. कारण त्याला संसारामधलं सुख, विषयामधलं सुख हे त्याला न कळता, त्या विषयाचे सुख न करता त्यांना जमतच नाही. म्हणलं मरणाने माणसाला मारावे हे अनिवार्य आहे, परंतु मुंडके कापून हे स्वतः काळाच्या तलवारीला बांधतात. मृत्यू लोकात हे सर्व असेच घडते. या मृत्यू लोकी कोणीतरी सुखाची कथा श्रवण केली आहे काय. निखाराच्या जसं लाल असे असणारे कोळसे आहेत म्हणलं, कोळसे लाल पडत पडलेले आहेत म्हणलं, त्या कोळशावर लालभडक अशा निखाराच्या अंतरुणावर इंगळ्या भरलेल्या अंतरुणावर कोणी झोप येईल का. ज्या लोकात चंद्र कायमचाच क्षयरोगी आहे, सूर्याचा उदय होतो तो असतासाठी, आणि जेथे दुःख हे सुखाचा अंगरका घालून जगाला फसवून पीडा देत आहे, जेथे मांगल्याच्या अंकुरात त्याच्याबरोबरच अमंगलाची कीड आहे, म्हणजे उदयाच्या उंबरट्यावरच मृत्यू गर्भाचा गळा घोटतो. जिवंत नाही त्याचे हा मृत्यूलोक चिंतन करायला लावतो, तेवढ्यात तो गंधर्वाकडून नेला जातो आणि तो कोणत्या गावी गेला त्याचा शोध लागत नाही. सर्व मार्ग शोधले, हे राजन गेलेल्यांची प्रतलेली पावले कोठेच दिसली नाहीत. मृत्यूच्या कथा जेथे पुराणात पाहावयास मिळतात. ज्या मृत्यूलोकातील नाशवंतपणाचा प्रभाव इतका मोठा आहे की विश्वकर्त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्य संपेपर्यंत पसरला आहे. विश्वातील कोणतेही पदार्थ शिल्लक न राहता सर्वांचा नाश होणे हे कसे चमत्कारिक आहे हे ते समजून घे. अशी या मृत्यूलोकी राहटी आहे. तेथे जे लोक जन्मले आहेत त्यांच्या निर्भयतेचे कौतुक वाटते. या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या लोकांत उपयुक्त असे पुण्य जोडायला हे भांडवलातून दमडी देखील खर्च करणार नाहीत, पण सगळे जे ते बुडणार आहे त्यासाठी ते कोटीने खर्च करतील. जो हा विषय विलासात गुंतून पडतो तो साध्या सुखात पडला आहे असे म्हणतात. जो वासनाच्या भाराने दडपून गेला आहे त्याला ज्ञानी म्हणतात. ज्याचे आयुष्य मर्यादित आणि ज्याचे शारीरिक बळ आणि बुद्धिज्ञान विश्वाच्या जागी जिरून गेले त्या वृद्ध माणसाला थोर म्हणून त्याच्या चरणाला नमस्कार करतात. जसे मूल वयाने वाढत जाते तसतसे त्याचे आईबाप सोयरे पाहुणे मंडळी आप्त आनंद मानून कौतुकाने नाचतात. खरोखर जर ब्रह्मदृष्ट्या जर चांगले विचार केला तर ते मूल वाढत असले तरी प्रत्यक्षात त्याचे आयुष्य कमी होते, त्यांची त्यांना खंत नसते. ते मूल जर वाढत असले पण एक एक दिवस त्याचं वय कमी होतो, हे त्या आईबापाला सोयऱ्याला दुःख नसते म्हणलं, त्याला पुढचं भविष्य कळत नाही, ते अज्ञानी आहेत म्हणलं. म्हणून जन्मलेल्या दिवसापासून ते मूल मृत्यूच्या सावलीत वाढत आहे यांची त्यांना खंत नाही, पण त्याचा वाढदिवस साजरा करतात, पताका लावतात. काय लोक वेडे आहेत म्हणलं. जन्मलेल्या दिवसापासून मृत्यूच्या सावलीत जेव्हा वाढत आहे पण त्याला दुःखाची खंत नाही, पण ते लोक वाढदिवस साजरा करतात आणि पताका लावतात आणि नाचतात आणि खर्च करतात. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागलेलं आहे की हे मानवाचं प्रत्येकाचं वाढदिवस करणं चुकीचं आहे म्हणून. वाढदिवस म्हणल्यानंतर एक एक दिवस कमी होऊ लागलेला आहे, पण हे अज्ञानपणाने लोक हे वाढदिवस साजरा करतात असं म्हणू लागले. मर हा शब्दप्रयोग ते सहन करीत नाहीत. कोणी मेले तर रडतात, परंतु माणसं कोणी मेले तर रडतात आणि जिवंत असताना त्याच्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून. सर्प बेडकाला उभा गिळीत आहे पण त्या स्थितीत तो बेडूक उडणाऱ्या माशीला जिभेने धरीत असतो. त्याप्रमाणे मृत्युमुखात पडलेले प्राणी कोणत्या लाभासाठी विषयाच्या हव्यास वाढवितात. अरे पांडुपुत्रा, मर्त्याच्या या फसव्या खोट्या जगात सर्व काही उलटे आहे. तू अकस्मात मृत्यूलोकात जन्माला आहेस तरी सर्व गोष्टीचा परित्याग करून लवकर या प्रपंचातून संसार सागरातून बाहेर पड आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की ज्या भक्तीच्या योगाने तू माझ्या निर्दोष स्वरूपाला प्राप्त होशील. अर्जुना, तुझे मन ही मीच कर. माझ्या भजनात आनंद ठेव. विश्वास सर्वत्र असलेल्या मला वंदन कर. माझ्याशी संयोग करून सर्व संकल्प जाळून टाक. ज्यांना नाम आवडते त्यांना मी मद्याजी म्हणतो. याप्रमाणे माझ्या योगाने जेव्हा तू संपूर्ण होशील त्यावेळी मला प्राप्त होशील. हे मी अंतःकरणातील गुह्य तुझ्याजवळ बोलत आहे म्हणून. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले, अरे अर्जुना,
मी अंतकरणातल्या गोष्टी, माझे वसुदेव असणारा माझा पिता, देवकी माझी माता, माझा बळीभद्र बंधू, ह्याला सुद्धा मी माझी मनातली गोष्ट सांगितलेली नाही. पण अर्जुना, तू माझा आवडता भक्त आहेस, तुला मनातली गोष्ट सांगू लागलेला आहे, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. अरे, मी आपले सर्वस्व पूर्ण चातुर्याने राखून ठेवले आहे, ते साठवलेल्या मिळवल्यावर तू सुखी होशील. अशा त्या सावळ्या प्रमाणे भक्ताची कामना पूर्ण करणाऱ्याने, आत्मस्वरूपात रममान होणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितले. त्यावेळी संजय धृतराष्ट्रास म्हणाला, अहो संतजनो, ऐका. त्यावेळी या बोलण्याने वर्ध धृतराष्ट्र शांत झाला. जशी महापुरात सापडलेली म्हैस जशी मुळीच उठत नाही, तसा तो शांत राहिला. त्यावर संजयाने मान डोके हलविले. अमृताचा पाऊस पडत असूनही शेजारच्या गावाला गेला. तरी पण आमचा हा अन्नदाता आहे म्हणून अधिक बोलताना माझी वाणी दूषित होईल, पण काय करावे, याचा स्वभावच आहे. माझे भाग्य मोठे आहे, कारण की युद्ध वार्ता सांगण्याच्या निमित्ताने मुनिवरी व्यासाने मला कसे रक्षिले. इतक्या मोठ्या परिश्रमाने आणि दृढ मनाने जोपर्यंत संजय बोलत होता, तेवढ्यात त्याला स्वतःला सावरता येईना अशी त्याची स्थिती अष्टसात्विक भावाने झाली. त्याचे मन कुंठित झाले, आठवण करू लागले. जेथल्या तेथे वाणी पांगळी झाली, अंगावर रोमांच उभे राहिले. अर्धवट उघडलेले डोळे आनंद अश्रूचा वर्षाव करू लागले. आनंदाच्या लाटाच्या प्रभावाने तो बाहेरून कापू लागला. सर्व रोमांचांच्या तळाशी घामाचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने जाळीचा अंगरखा घालावा तसा तो दिसू लागला. अशा तऱ्हेने महासुखाच्या उत्कर्षाने जेथे जीवदशा संपते, तेथे व्यासाने सोपविलेले युद्धवार्ता कथनाचे काम होईना. श्रीकृष्णाचे बोलणे घोघो करीत संजयाच्या कानापर्यंत आले व त्या बोलण्याने त्यांच्या देहसमृद्धी परत मिळाल्यावर देहभानावर आले. तेव्हा त्याने डोळ्यातील पाणी पुसून टाकले, मग सर्वांगाचा घाम पुसला. त्यावेळी धृतराष्ट्राला तो म्हणाला, महाराज ऐका, श्रीकृष्णाची वचने हीच कोणी एक उत्तम बीज होत. त्या संजय हीच अष्टसात्विक भाविक पिकांच्या बिवडाची जमीन मिळाली आहे. त्यामुळे श्रोत्यांना सिद्धांत पिकाचा सुकाळ होईल. श्रोते जण हो, लक्ष द्यावे. एवढ्या कृतीने तुम्ही आनंदाच्या राशीवर बसावे, ही माझी स्नेहप्रेमाची विनंती आहे. धन्य आहे, तुमच्या श्रवणी इंद्रियाने तुम्हास माळ घातली आहे. म्हणून सिद्धांताचा राजा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता विभूतीची स्थाने पुढील अध्यायात दाखवी. तो प्रसंग ऐका, असे श्री गुरु निवर्तीनाथाचे शिष्य श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. या ठिकाणी ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय पूर्ण झाला. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.